पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तीर्थयात्रेची सुविधा सुधारण्यासाठी 4081 कोटी रुपयांच्या केदारनाथ रोपवेला मंजुरी दिली। 12.9 किलोमीटर लांबीचा हा रोपवे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवासाचा वेळ 8 ते 9 तासावरून 36 मिनिटांपर्यंत कमी करेल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि पर्यटन वाढेल। यामुळे वर्षभर कनेक्टिव्हिटी मिळेल आणि रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण होतील। या प्रकल्पाचे उद्दिष्ट यात्रेकरूंना जलद, अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवास उपलब्ध करून देणे हे आहे। एकूण 12.9 किलोमीटर अंतराचा हा रोपवे सोनप्रयाग ते केदारनाथ यांना जोडेल। दर तासाला 1800 प्रवाशांची वाहतूक केली जाईल। या विकासात प्रगत ट्रायकेबल डिटेचेबल गोंडोला तंत्रज्ञानाचा समावेश आहे, जे की प्रत्येक दिशेने प्रति तास 1800 प्रवाशांची वाहतूक करण्यास सक्षम असेल, ज्याची एकूण दैनंदिन क्षमता 18,000 प्रवाशांची असेल। या आधुनिक पायाभूत सुविधांमुळे प्रवासाचा वेळ 8 ते 9 तासांच्या प्रवासाच्या तुलनेत केवळ 36 मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे। हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर फ्रेमवर्क अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलद्वारे विकसित केला जाईल। हा रोपवे समुद्र सपाटीपासून 11,500 फूट उंच असेल।